हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आपण ऍडमिशन ऑफ अ पार्टनर बघतो आहोत. आपण मागच्या 2-3 लेक्चर्स मध्ये ट्रीटमेंट ऑफ गुडविल पाहिलंय, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल बघितलेलं आहे. आज आपण रिव्हॅल्युएशन ऑफ ऍसेट्स अँड लायबिलिटीज बघणार आहोत. या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. आपण ऍडमिशन ऑफ अ पार्टनरचं जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊ ना, इलिस्ट्रेशन सॉल्व्ह करायला घेऊ, त्याच्या आधी या सगळ्या बेसिक गोष्टी आपल्याला नीट आल्या पाहिजेत. सो जर काही कळलं नसेल तर पुन्हा पुन्हा लेक्चर बघा. कुठे काही अडलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आपण रिव्हॅल्युएशन ऑफ ऍसेट्स अँड लायबिलिटीज बघतोय. ऍज द नेम सजेस्ट इट्स रिव्हॅल्युएशन. ऑलरेडी त्याचं व्हॅल्युएशन एकदा झालेलं आहे. नाव वी आर गोइंग टू रिव्हॅल्यू इट. असं का करायचं? जेव्हा आपण एक नवीन पार्टनर ऍडमिट करणार असतो एखाद्या बिझनेसमध्ये, त्याच्या आधी जे ओल्ड पार्टनर्स असतात त्या पार्टनर्सनी तो बिझनेस ऑलरेडी मोठा केलेला असतो, शून्यातनं मोठा केलेला असतो. हे मी आधी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे. सो ज्या वेळेला त्यांनी कुठलीही ऍसेट परचेस केलेली असेल त्यावेळेला ती त्यावेळेच्या कॉस्टला ती एंटर केलेली होती, किंवा एखादी मशिनरी परचेस केली, त्याची परचेस प्राइस ज्यावेळी एक 10 वर्षांपूर्वी घेतली त्यावेळेला त्याचं व्हॅल्युएशन काय होतं त्याप्रमाणे, किंवा किती प्राइसला ती परचेस केली त्याप्रमाणे ती रेकॉर्ड केली गेली होती. लँड परचेस केली असेल, फर्निचर परचेस केलं असेल, जे काही असेल, जी काही ऍसेट बॅलन्स शीटला दिसते, बॅलन्स शीट तुम्ही व्हिज्युअलाइज करा. बॅलन्स शीट मध्ये ही ऍसेट साइड आहे, ही लायबिलिटी साइड आहे. ऍसेट्स मध्ये फिक्स्ड ऍसेट्स असतात सगळी. ही फिक्स्ड ऍसेट्स ज्या डेटला तुम्ही परचेस करता त्या डेटला ती रेकॉर्ड केली जातात. तसंच लायबिलिटी मध्ये सुद्धा बँक लोन असेल किंवा कुठलंही टर्म लोन असेल तुमचं, हे त्या वेळेला रेकॉर्ड केले, जेव्हा घेतलेलं होतं लोन त्यावेळेला हे रेकॉर्ड केलं गेलं होतं. सो जेव्हा नवीन पार्टनर ऍडमिट होतो त्यावेळेला जी इथे ऍसेट्स दिलेली आहेत, प्लांट अँड मशिनरी असेल, लँड अँड बिल्डिंग असेल, फर्निचर असेल, ही ज्या सगळ्या ऍसेट्स त्यावेळेला रेकॉर्ड केल्या त्या ओल्ड व्हॅल्यूज होत्या. करंट डेटला जेव्हा ऍडमिशन पार्टनरची होती, नवीन पार्टनरची, त्या डेटला या सगळ्या ऍसेटचं व्हॅल्युएशन काय असेल? फॉर एक्झाम्पल लँड आपण म्हणतो, लँडला डेप्रिसिएशन मोस्टली नसतंच, म्हणजे 99.99% डेप्रिसिएशन नसतं लँडला. समजा तुम्ही ती लँड ज्या वेळेला परचेस केली त्यावेळेला ती 50,000 व्हॅल्यू होती लँडची. आता 10-15 वर्ष होऊन गेली तुमच्या बिझनेसला, पार्टनरशिपला स्टार्ट करून. आता एक नवीन पार्टनर ऍड होतोय आफ्टर 15 इयर्स तो नवीन पार्टनर ऍड होतोय. तर तुम्हाला काय वाटतं, ही लँडची प्राइस 50,000 तशीच राहील? ऑब्व्हियसली नाही. त्या लँडचं प्राइसिंग आता वाढलं असणार आहे. समजा 50 lakhs, समजा इथे 15 lakhs झालं असेल. सो हे 50 lakhs to 15 lakhs, सो 14 lakhs 50,000 चा हा जो डिफरन्स आहे, रिव्हॅल्यू केल्यानंतर जी इन्क्रीज झालेली आहे ही व्हॅल्यू, जर ऍसेट इन्क्रीज झाली तर लायबिलिटी पण इन्क्रीज व्हायला पाहिजे. आणि ही जी इन्क्रीज ऑफ ऍसेट्स आहेत, रिव्हॅल्युएशनची अमाऊंट आहे, त्यावरती कुणाचा राईट आहे, कुणाचा हक्क आहे? ओल्ड पार्टनर्सचा. कॅपिटल मध्ये जे ओल्ड पार्टनर्स आहेत ना, त्यांना ते पैसे मिळायला पाहिजेत, किंवा त्यांचा त्या अमाऊंट वरती राईट आहे. बरोबर? सो प्लांट अँड मशिनरी सुद्धा रिव्हॅल्यू झालं, फर्निचर रिव्हॅल्युएशन झालं, असं सगळं रिव्हॅल्युएशन प्लस मायनस करून, काही व्हॅल्यू कमी झाली असेल, कशाची व्हॅल्यू वाढली असेल, प्लस मायनस करून जे काही इथे रिव्हॅल्युएशन होणार आहे ते सगळं इथे लायबिलिटी साइडला पार्टनर्सना मिळणार आहे, ओल्ड पार्टनर्सना. ठीक आहे. सो व्हॉट इज बेसिकली रिव्हॅल्युएशन? Book value and market value of assets and liabilities may differ at the time of admission of a new partner. Book value is what? Value which is shown in the balance sheet. बॅलन्स शीटला जी अमाऊंट असते, आपल्या बुक्स मध्ये जी अमाऊंट असते त्याला बुक व्हॅल्यू म्हणायचं. मार्केट व्हॅल्यू म्हणजे ती प्लांट अँड मशिनरी किंवा ती लँड मी जर आता मार्केटमध्ये सेल ऑफ करायला गेलो तर त्या त्या पार्टनरशिप फर्मला ते प्लांट अँड मशिनरी जर विकायची असेल तर त्याची किंमत किती येईल मार्केटमध्ये, त्याला म्हणायचं मार्केट व्हॅल्यू. दॅट मे डिफर, ऑब्व्हियसली दॅट मे डिफर. सच डिफरन्स इन बुक व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू मे बी इन्क्रीज ऑर डिक्रीज इन ऍसेट्स अँड लायबिलिटीज. तो डिफरन्स डिक्रीजच असेल असं नाही, इन्क्रीज सुद्धा होऊ शकतो. मी आता एक्झाम्पल तुम्हाला लँडचं दिलं. द बॅलन्स शीट मस्ट शो द करंट मार्केट व्हॅल्यू ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन. मार्केट व्हॅल्यू जी आहे त्या व्हॅल्यूला ही बॅलन्स शीट प्रेझेंट झाली पाहिजे. कधी? वेन द न्यू पार्टनर इज गोइंग टू बी ऍडमिटेड इन टू द पार्टनरशिप फर्म. तो पार्टनर ऍडमिट व्हायच्या आधी ओल्ड बॅलन्स शीट होती. जेव्हा तो पार्टनर ऍडमिट होणार आहे त्या डेट पासून नवीन बॅलन्स शीट रिव्हॅल्यूड अमाऊंट, मार्केट व्हॅल्यूज इथे प्रेझेंट झाल्या पाहिजेत. दिस डिफरन्स इज द रिव्हॅल्युएशन अमाऊंट अँड इज ट्रान्सफर टू अ सेपरेट अकाउंट नेम रिव्हॅल्युएशन अकाउंट ऑर P&L ऍडजस्टमेंट अकाउंट. आता हा जो डिफरन्स आहे हा कुठे ट्रान्सफर करायचा? त्यासाठी एक रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवलं जातं.
रिव्हॅल्युएशन अकाउंटलाच दुसरा ऑल्टरनेटिव्ह हे काय आहे, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. नाउ व्हाय इट इज अ प्रॉफिट ऑर लॉस? आपण जर प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू इथे आपली 1 लाख असेल आणि रिव्हॅल्युएशन केल्यानंतर हीच व्हॅल्यू जर 90,000 झाली तर आपली ऍसेट कमी झाली. ऍसेट कमी झाली म्हणजे आपला लॉस झाला. अल्टरनेटली जर लँडची व्हॅल्यू 50,000 ची 15 lakhs झालेली असेल तर 14,50,000 हा आपला प्रॉफिट झाला. ऍसेटची व्हॅल्यू वाढली, आपला म्हणजे पार्टनरशिप फर्मचा. सो हे जे काही प्रॉफिट्स इन्क्रीज किंवा डिक्रीज ऍसेट्स अँड लायबिलिटीज मध्ये होत आहे, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज प्रॉफिट ऑर लॉस. बरोबर आहे. म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट असं का म्हणलंय, कारण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑलरेडी आपल्याकडे एक असतं, जे आपण रेग्युलर बॅलन्स शीट बनवतो, जेव्हा फायनलायझेशन करतो तेव्हा आपण ते वापरतो. पण प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट म्हणजे आपण टेम्पररी ऍडजस्टमेंट करतोय, नवीन पार्टनर ऍडमिट होणार आहे म्हणून. सो ते प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट म्हणून ट्रीट करायचं आहे. हे कसं फंक्शन होतं, तुमचं जसं P&L अकाउंट असतं ना, तसंच P&L ऍडजस्टमेंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट असतं. सो डेबिटला सगळे एक्सपेन्सेस किंवा लॉसेस बुक करायचे, क्रेडिटला सगळे गेन्स आणि इन्कम्स बुक करायचे किंवा प्रॉफिट्स बुक करायचे. ठीक आहे. सो P&L अकाउंटला तेच असतं की नाही, क्रेडिटला आपण सगळे प्रॉफिट्स, इन्कम्स, गेन्स इथे रेकॉर्ड करतो, लॉसेस सगळे डेबिटला जातात, एक्सपेन्सेस डेबिटला जातात. अगदी सेम वे तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंट मेंटेन करायचं आहे. याला रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणा, नाही तर P&L ऍडजस्टमेंट अकाउंट म्हणा. नॉर्मली याला रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणायचंय तुम्हाला, पण जर बुक्स मध्ये किंवा प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला खालती जेव्हा मेन्शन केलेलं असं ना, प्रिपेअर बॅलन्स शीट अँड P&L ऍडजस्टमेंट अकाउंट असं जर दिलं असेल तर तुम्ही याला P&L ऍडजस्टमेंट अकाउंट म्हणाल. अदरवाइज तुम्ही त्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणायचंय. Sometimes there are some unrecorded assets and liabilities which are also recorded in the books through revaluation account. ज्या डेटला पार्टनर ऍडमिट होतोय त्या डेटला आपल्याला सगळी बुक्स आपल्याला एकदा व्हेरीफाय करून घ्यायचे. व्हेरिफिकेशन नंतर समजा असं लक्षात आलं की कुठल्याही ऍसेट्स ज्या आपल्याकडे फिजिकली आहेत पण बुक्स मध्ये दिसत नाहीयेत, त्याला अनरेकॉर्डेड ऍसेट्स म्हणायचं, ते रेकॉर्ड करून घ्यायच्यात. फॉर एक्झाम्पल कुठले डेटर्स बुक करायचे राहिलेत का, बिल्स रिसिवेबल्स बुक करायचे राहिलेत का, ते सगळे इथे आपल्याला रेकॉर्ड करून घ्यायचे. तसंच लायबिलिटी जर कोणत्या अनरेकॉर्डेड असतील, बँक लोनचा इंटरेस्ट चार्ज केलेला नाहीये, दॅट इज ऑल्सो लायबिलिटी, दॅट इज पेएबल टू द बँक. सो त्या इंटरेस्ट ऑन बँक अनरेकॉर्डेड आहे किंवा टर्म लोन वरचा इंटरेस्ट अनरेकॉर्डेड आहे, क्रेडिटर्स अनरेकॉर्डेड आहेत, प्रोव्हिजन्स कोणत्या करायच्या राहिल्यात, एक्सपेन्सेस पेएबल दाखवायचे राहिलेत, अशा जर कुठल्या लायबिलिटीज असतील ज्या अनरेकॉर्डेड आहेत कधी ऑन द डेट ऑफ ऍडमिशन, त्या सगळ्या चेक करायच्या, त्याची सुद्धा एंट्री आपल्याला बुक्स मध्ये करून घ्यायचे. अनरेकॉर्डेड ऍसेट्स पण बुक करून घ्यायचे, अनरेकॉर्डेड लायबिलिटीज पण बुक करून घ्यायच्यात. मग त्या बुक करून घ्यायच्यात म्हणजे लायबिलिटी इन्क्रीज होणार, हा एक इफेक्ट झाला. सेकंड इफेक्ट त्याचा लॉसेस मध्ये किंवा एक्सपेन्सेस मध्ये पण जायला पाहिजे. तसंच जर ऍसेट्स इन्क्रीज झाल्या, अनरेकॉर्डेड ऍसेट्स बुक केल्या म्हणजे ऍसेट्स इन्क्रीज झाल्या, मग आपल्याला प्रॉफिटमध्ये किंवा P&Lच्या क्रेडिटला सुद्धा त्याची एंट्री करून घ्यायला लागेल. सो ह्या सुद्धा एंट्रीज कुठल्या अकाउंटच्या थ्रू करणार आपण सेम अकाउंटच्या थ्रू. आफ्टर ऑल द ऍडजस्टमेंट्स रिव्हॅल्युएशन अकाउंट इज बॅलन्स्ड. आता आपल्याला काय करायचंय, मी आता तुम्हाला सांगितलं तसं आधी रिव्हॅल्युएशन करून घ्यायचे. प्रॉब्लेम मध्ये ना तुम्हाला खाली ऍडजस्टमेंट दिलेल्या असतात. पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला एक बॅलन्स शीट दिलेली असते. कुठली बॅलन्स शीट? टिल द डेट ऑफ ऍडमिशन. ज्या डेटला ऍडमिशन होणार आहे त्याच्या आदल्या दिवशीपर्यंतची एक बॅलन्स शीट फायनलाइज केलेली तुम्हाला दिलेली असते. त्या बॅलन्स शीटच्या खालती ऍडजस्टमेंट दिलेले असतात. ऍडजस्टमेंट मध्ये हे दिलेलं असतं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्लांट अँड मशिनरी अकाउंट, P&L लिहिलं मी चुकून, प्लांट अँड मशिनरी अकाउंट इज रिव्हॅल्यूड ऍट धिस प्राइस, किंवा फर्निचर इज डेप्रिसिएटेड ऍट धिस प्राइस, किंवा लँड वॉज व्हॅल्यूड ऍट धिस प्राइस, असं तिथे दिलेलं असतं. त्याप्रमाणे हा तुम्हाला ऍडजस्टमेंट करायच्या आहेत. जे काही इन्क्रीज डिक्रीज असेल तर रिव्हॅल्युएशन अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंटला ते ट्रान्सफर केल्यानंतर रिव्हॅल्युएशन अकाउंट सगळ्या ऍडजस्टमेंट झाल्या एकदा, सगळं अनरेकॉर्डेड ऍसेट्स झालं, अनरेकॉर्डेड लायबिलिटीज, इन्क्रीज इन ऍसेट्स, डिक्रीज इन ऍसेट्स, इन्क्रीज इन लायबिलिटी, डिक्रीज इन लायबिलिटी, सगळ्या एंट्रीज करून झाल्या की मग काय करायचं, रिव्हॅल्युएशन अकाउंट बॅलन्स करायचं. मग अशी मी तुम्हाला सांगितलं तसं कुठल्याही चेंज इन द ऍसेट ऑर लायबिलिटी ह्याचा जो डिफरन्शियल अमाऊंट असेल ह्याच्यावरती कुणाचा हक्क आहे? ओल्ड पार्टनर्स. का? बिकॉज त्यांनी ग्रो अप केलाय बिझनेस. न्यूली पार्टनर्स ह्याच्याशी काहीही संबंध नाहीये.
तो आता जस्ट बिझनेसमध्ये आलेला आहे, पार्टनरशिप फॉर्म मध्ये आलेला आहे. सो त्यांनी आतापर्यंत जे काय बिझनेसमध्ये उलाढाली झालेली आहे त्याच्याशी त्याचा काही संबंध नाहीये. सो द ओनली राईट ऑफ द पार्टनर्स, ओल्ड पार्टनर्स, इज ऑन दिस प्रॉफिट ऑफ रिव्हॅल्युएशन ऑर लॉस. सो ह्याच्यात जर प्रॉफिट किंवा लॉस जे काही येईल ते कुणाला जाणार आहे? The balance is transferred to old partners in the old profit sharing ratio. This is most important. Old partners in old profit sharing ratio. इथे कुठलाही सॅक्रिफाईस रेशो वापरायचा नाहीये, काहीच वापरायचं नाही. ओल्ड पार्टनर्स ओल्ड रेशो. ठीक आहे. सो रिव्हॅल्युएशन अकाउंट बॅलन्स करायचं, त्याचा बॅलन्स जो काही आहे तो ओल्ड पार्टनर्सना ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये ट्रान्सफर करायचा, कॅपिटलला लिहून टाकायचा. ठीक आहे. आता ह्याच्या पुढे मी तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंट कसं दिसतं, रिव्हॅल्युएशन अकाउंट मध्ये कशा कशा एंट्रीज येतात ते दाखवणार आहे आणि त्याचे जर्नल एंट्रीज काय होणार आहेत ते पण दाखवणार आहे. तुमचं रिव्हॅल्युएशन अकाउंट हे असं दिसतं. आता मी या फॉर्मॅटमध्ये हे का ड्रॉ केले ते तुम्हाला सांगते. जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला येतात तेव्हा नेहमी मी तुम्हाला सांगते तसं फायनलायझेशनच्या वेळेला सुद्धा सांगितलं होतं, तुमची बुक ओपन करायची. नोटबुक ओपन केल्यानंतर तुमचं लेफ्ट साइडचं जे पेज असेल त्याचं हाफ पेज तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंट घ्यायचंय. राईट साइडच्या पेजमध्ये 3/4 पेज बॅलन्स शीट ड्रॉ करायची आहे आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट उरलेल्या पार्टमध्ये ड्रॉ करायचंय. हा फॉर्मॅट तुम्हाला स्टँडर्ड ठेवायचा आहे. हे जे उरलेलं पेज आहे इथे तुम्हाला ज्या काही वर्किंग नोट्स बनवायच्या आहेत त्या इथे बनवायच्या आहेत, किंवा ऍडिशनल एखादं अकाउंट ओपन करावं लागलं तर ते इथे ओपन करायचे. कधी कधी करंट अकाउंट दिलेलं असतं, कॅपिटल अकाउंट नसतं, करंट अकाउंट असतं, काही वेगळे ऍडजस्टमेंट्स असतात, त्यावेळेला ते इथे ड्रॉ करायचंय. ठीक आहे. सो हा फॉर्मॅट तुमचा फिक्स राहणार आहे, बदलायचा नाही. तुम्ही पेज ओपन केल्यानंतर दोन्हीही साइड्स तुम्हाला ऍट अ टाइम दिसल्या पाहिजेत. पेज ओपन केलं की राईट साइडला बॅलन्स शीट कॅपिटल, लेफ्ट साइडला रिव्हॅल्युएशन अकाउंट. एक मागच्या पेजवर एक पुढच्या पेजवर असं करू नका, कधीच करू नका. हे मी फायनलायझेशनच्या वेळेला पण तुम्हाला सांगितलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आता हे जे मी ड्रॉ केलेलं आहे ह्याच्यातच मी तुम्हाला जर्नल एंट्रीज पण सांगणार आहे, त्या मी इथे लिहून दाखवणार आहे. तुम्ही पण तशाच लिहून घ्या किंवा एक वेगळं पेज आखा जर्नलसाठी, तिथे तुम्ही जर्नल एंट्रीज लिहा. मी आता तुम्हाला कळण्यासाठी म्हणून इथे दाखवते. ठीक आहे. आता मी तुम्हाला मुद्दाम या फॉर्मॅटमध्ये समजावून सांगणार आहे की जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल तुम्ही त्यावेळेला तुम्हाला काही म्हणजे अडचण येऊ नये म्हणून. सो ऍसेट्स मध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुमचं प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर अँड फिक्चर अशी इथे तुमची हे लिहिलेले असतात. बरोबर आहे, ऍसेट्स लिहिलेले असतात. लायबिलिटी साइड ऑलवेज स्टार्ट्स विथ द कॅपिटल अकाउंट, पार्टनर 1, पार्टनर 2. नंतर इथे बँक लोन, टर्म लोन, क्रेडिटर्स, इथे पेएबल्स, एक्सपेन्सेस कुठले पेएबल्स असतील तर ते, किंवा बिल्स पेएबल्स. इथे डेटर्स असतात, बिल्स रिसिवेबल्स असतात. ठीक आहे. हे तुमची ओरिजिनल बॅलन्स शीट दिलेली असते, अशा अमाउंट्स पण लिहिलेल्या असतात. आता तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन काय दिलेलं असतं मी तुम्हाला सांगितलं की रिव्हॅल्यूड अमाऊंट डिरेक्टली दिलेली असते, ऑर ऍप्रिसिएशन किंवा डेप्रिसिएशनचं पर्सेंटेज दिलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, प्लांट अँड मशिनरी वॉज व्हॅल्यूड ऍट 50,000. प्रॉब्लेमच्या खाली काय दिलेलं असतं की प्लांट अँड मशिनरी वॉज व्हॅल्यूड ऍट ₹45,000 ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन ऑफ अ पार्टनर. याचा अर्थ तुम्हाला आउटर कॉलम मधली फिगर 45,000 पाहिजे. मी काय सांगितलं तुम्हाला, मार्केट व्हॅल्यू जी आहे ती तुमची प्रेझेंट बॅलन्स शीट पाहिजे. सो मार्केट व्हॅल्यू मी आउटर कॉलम मध्ये लिहिली. आता तुम्हाला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. सो 50,000 चं 45,000 झालं म्हणजे डिक्रीज इन ऍसेट झालं. म्हणजे इथे आपण काय करायचं, लेस रिव्हॅल्युएशन. इथे अप्रिसिएशन किंवा डेप्रिसिएशन म्हणू नका, आपल्याला इथे काय म्हणायचं आहे, रिव्हॅल्यू केली आपण, मग ती रिव्हॅल्युएशन कमी किंवा जास्त दोन्ही असू शकेल, इन्क्रीज डिक्रीज दोन्ही असू शकेल. सो लेस रिव्हॅल्युएशन 5,000 लेस केल्यानंतर 45,000 आले. आता तुम्ही ह्याचा सेकंड इफेक्ट द्यायला पाहिजे की नाही. आपण फायनल अकाउंट्स मध्ये पाहिलेले, फायनल अकाउंट्स मध्ये आपण काय पाहिलं, डेप्रिसिएशन करताना कसं करतो, लेस फ्रॉम ऍसेट्स पी अँड एल डेबिट. आता हे पी अँड एल अकाउंटच आहे, फक्त पी अँड एल ऍडजस्टमेंट अकाउंट आहे. बरोबर. ऍसेट लेस झाली याचा अर्थ आपला लॉस झाला. लॉस कुठे बुक करायचा, डेबिटला. अपोजिट इफेक्ट, लेस फ्रॉम ऍसेट, अपोजिट साइड ऍड. सो याची सेकंड इफेक्ट इथे तुम्ही काय देणार, टू प्लांट अँड मशिनरी. इथे डेबिटला का आलं, कारण हे डिक्रीज इन ऍसेट आहे म्हणून.
सो डिक्रीज इन ऍसेट आहे म्हणून ते डेबिटला आलं. एक्सपेंडिचर आहे, लॉस आहे आपला म्हणून ते डेबिटला आलं. ठीक आहे. आता लँड अँड बिल्डिंगची मी मगाशी तुम्हाला दिलेलं एक्झाम्पलच परत घेते. 50,000 हा आपला ओरिजिनल व्हॅल्यू होती. इट वॉज रिव्हॅल्यूड ऍट 15 lakhs. रिव्हॅल्युएशन अमाऊंट आपण आउटर कॉलम मध्ये लिहितो. आता किती ऍडिशन झाली इथे, ऍड झालंय. ऍड रिव्हॅल्युएशन कितीचं झालं, 14,50,000 इतकं ऍडिशन केल्यानंतर 15 लाख आलं. ही ऍडिशन आहे. आता ऍसेट ऍड झाली म्हणजे आपल्याला गेन होणार आहे. म्हणजे मार्केटमध्ये आपण ते सेल ऑफ करायला गेलो तर आपल्याला पैसे जास्त मिळणार आहेत, प्रॉफिट होणार आहे आपलं. सो हा राईट इफेक्ट आहे. ऍसेटला ऍड केलं की रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजेच P&L अकाउंटच्या क्रेडिटला ऍड करायचं. राईट ऍड. ठीक आहे. सो इथे बाय लँड अँड बिल्डिंग, ओके, ही अमाऊंट होती आपली 5,000 आणि ही अमाऊंट होती 14,50,000. ओके. याला मी काय म्हणतेय, इन्क्रीज इन ऍसेट. सो जर ऍसेटचं रिव्हॅल्युएशन करताना ऍसेट इन्क्रीज झाली, P&L ऍडजस्टमेंट किंवा रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहा. ऍसेट डिक्रीज झाली तर डेबिटला लिहायची. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, समजा इथे बँक लोन आहे. बँक लोन समजा ओरिजिनली आपलं 1,50,000चं होतं. 1,50,000 वॉज ओरिजिनल बँक लोन. आता त्याच्यावरती इन्क्रीज इन लायबिलिटी काय असू शकेल, इंटरेस्ट. ऍड इंटरेस्ट. इंटरेस्ट किती, समजा 15,000 ऍड केला, विच वॉज पेएबल ऑन द डेट ऑफ ऍडमिशन. सो इथे किती झालं, 1,65,000. इथे तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं असतं बँक इंटरेस्ट वॉज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स. म्हणजे हे ऍक्च्युली काय झालंय, अनरेकॉर्डेड लायबिलिटी आहे. ठीक आहे. सो ही 15,000 1,65,000 झाले. हे 1,65,000 मध्ये ओरिजिनल व्हॅल्यूत आपण 15,000 लायबिलिटी ऍड केलेली आहे. जर लायबिलिटी ऍड झाली तर आपला लॉस झालाय, म्हणजे आपला एक्सपेंडिचर झालाय. लेफ्ट ऍड करायचे की इथे पण ऍड. सो इथे 2 इंटरेस्ट ऑन बँक लोन लिहिते मी इथे. इंटरेस्ट ऑन बँक लोन म्हणजे काय झालं, इन्क्रीज इन लायबिलिटी झालंय. हे किती झालीये, 15,000 नी लायबिलिटी इन्क्रीज झालीये. समजा क्रेडिटर्स आहेत किंवा क्रेडिटर्स तुमचे ओरिजिनली होते 60,000 चे. क्रेडिटर्स वर रिव्हॅल्यूड ऍट 55,000. रिव्हॅल्युएशन 55,000 झाले म्हणजे क्रेडिटर्स लेस झालेत. सो लेस रिव्हॅल्युएशन 5,000. लेस रिव्हॅल्युएशन 5,000. आता लायबिलिटी आपली कमी झाली म्हणजे आपलं देणं कमी झालं, पेएबल कमी झालं, याचा अर्थ आपल्याला गेन झालाय. सो लेस फ्रॉम लायबिलिटी P&L क्रेडिट बाय क्रेडिटर्स 5,000. आपण ह्याला काय म्हणणार आहोत, डिक्रीज इन लायबिलिटी. जेव्हा लायबिलिटी डिक्रीज होते तेव्हा आपलं प्रॉफिट होतं, जेव्हा लायबिलिटी इन्क्रीज होते तेव्हा आपला लॉस असतो. सो डेबिटला रेकॉर्ड करायचंय. ठीक आहे. हे तुम्हाला मी रिव्हॅल्युएशन ऑफ ऍसेट्स अँड लायबिलिटी सांगितलं, इन्क्रीज किंवा डिक्रीज. नेक्स्ट मी तुम्हाला सांगितलं होतं अनरेकॉर्डेड ऍसेट्स किंवा अनरेकॉर्डेड लायबिलिटीज. समजा इथे बिल्स रिसिवेबल्स ओरिजिनली होते 10,000 अँड बिल्स रिसिवेबल्स वेअर नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स फॉर अमाऊंट ऑफ 2,000 असं समजा दिलेलं असेल की 2,000 चे बिल्स रिसिवेबल्स वेअर लेफ्ट टू बी रेकॉर्डेड इन टू द बुक्स. सो ऍड करायचे 2,000 आणि 12,000 अमाऊंट आउटर कॉलम मध्ये घ्यायचे. ऍड अनरेकॉर्डेड बिल्स रिसिवेबल्स 2,000. अगेन राईट साइडला ऍड केलंय, ऍसेट्सला ऍड केलंय की इन्कमला पण ऍड होणार. राईट इफेक्ट इथे पण ऍड होणार. बाय बिल्स रिसिवेबल्स अमाऊंट काय होती 2,000 आणि इथे अनरेकॉर्डेड ऍसेट्स. जेव्हा ऍसेट्स रेकॉर्ड केलेल्या नसतात आणि आपण त्या रेकॉर्ड करून घेतोय बुक्स मध्ये त्यावेळेला ते आपलं गेन असतं, प्रॉफिट असतं. सो राईट राईट ऍड झालं. अनरेकॉर्डेड लायबिलिटीज मध्ये बिल्स पेएबल्स वेअर अनरेकॉर्डेड. सो बिल्स पेएबल्स ओरिजिनली 25,000 चे होते आणि अनरेकॉर्डेड
बिल्स पेएबल्स 3000 चे आहेत असं ऍडजस्टमेंट्स मध्ये दिलेले. सो नाव द बिल्स पेएबल आर 28,000. अनरेकॉर्डेड लायबिलिटी नाव आपल्याला ते पेएबल आहे. सो इथे 2 बिल्स पेएबल्स अमाउंट 3000 अनरेकॉर्डेड लायबिलिटी. इथे अजून कोणत्या प्रकारच्या लायबिलिटीज येऊ शकतात? एक्सपेंडिचर पेएबल, इलेक्ट्रिसिटी बिल पेएबल, टेलिफोन बिल पेएबल, सॅलरी पेएबल, अशा पेएबलच्या अमाउंट येऊ शकतात. जे एक्सपेन्सेस पेएबल होते, रेंट पेएबल वगैरे, ते सगळं तुम्ही इथे ऍड करून घेऊ शकता. एक्सपेंडिचर पेएबल दॅट इज अनरेकॉर्डेड लायबिलिटी. ठीक आहे. सो मी तुम्हाला सगळे पॉइंट्स इथे कव्हर करून दाखवलेले आहेत. इन्क्रीज इन ऍसेट्स, डिक्रीज इन ऍसेट्स, इन्क्रीज इन लायबिलिटी, डिक्रीज इन लायबिलिटी, अनरेकॉर्डेड ऍसेट, अनरेकॉर्डेड लायबिलिटी. सगळ्याचे सेकंड इफेक्ट इथे कसे द्यायचे ते तुम्हाला मी सांगितलंय. एकदा रिपीट करते. ऍसेट्स जर डिक्रीज झाल्या, लेस फ्रॉम ऍसेट, रिव्हॅल्युएशन डेबिट. ऍसेट्स जर इन्क्रीज झाल्या, ऍड टू ऍसेट, रिव्हॅल्युएशन क्रेडिट. लायबिलिटी जर इन्क्रीज झाली तर ऍड टू लायबिलिटी, रिव्हॅल्युएशन डेबिट. लायबिलिटी जर डिक्रीज झाली रिव्हॅल्युएशन मध्ये, लेस फ्रॉम लायबिलिटी, रिव्हॅल्युएशन क्रेडिट. अनरेकॉर्डेड ऍसेट, ऍड टू ऍसेट, रिव्हॅल्युएशन क्रेडिट. अनरेकॉर्डेड लायबिलिटी, ऍड टू लायबिलिटी, रिव्हॅल्युएशन डेबिट. ठीक आहे. ह्या बेसिक सगळ्या गोष्टी कळल्यात. आता याच्या एंट्रीज कशा पास करायच्या ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिलं होतं आपलं इन्क्रीज इन ऍसेट्स. रिव्हॅल्युएशन मध्ये जर इन्क्रीज इन ऍसेट असेल तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं? ऍड टू ऍसेट, रिव्हॅल्युएशन क्रेडिट. सो रिव्हॅल्युएशनला क्रेडिट द्यायचंय, ऍसेटला ऍड करायचंय म्हणजे ऍसेटला डेबिट द्यायचंय. आपण 11th स्टँडर्ड मध्ये हे शिकलोय की जर ऍसेट ही आपली इन्क्रीज इन ऍसेट असेल तर त्याला डेबिट असतं, डिक्रीज इन ऍसेट असेल तर क्रेडिट असतं. इथे इन्क्रीज इन ऍसेट आहे. सो ह्याची एंट्री काय होणार आहे? ऍसेट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. याचं क्रॉस व्हेरीफाय करायचं असेल तर मी इथे दिलेलं आहे तुम्हाला. लँड अँड बिल्डिंगला इथे बाय लँड अँड बिल्डिंग लिहिलंय म्हणजे रिव्हॅल्युएशनला क्रेडिट दिलंय आणि लँड अँड बिल्डिंगला डेबिट दिलंय. सो ऍसेट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट जर इन्क्रीज इन ऍसेट असेल तर. सेकंड मी तुम्हाला काय सांगितलं होतं? डिक्रीज इन ऍसेट. डिक्रीज इन ऍसेट असेल तर तुम्ही एंट्री कशी करणार? एक्झॅक्टली ह्याच्या उलटी. लेस फ्रॉम ऍसेट, P&L डेबिट म्हणजेच रिव्हॅल्युएशन डेबिट. लेस फ्रॉम ऍसेट म्हणजे ऍसेटला क्रेडिट द्यायला पाहिजे आणि रिव्हॅल्युएशनला डेबिट द्यायला पाहिजे. सो रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू ऍसेट अकाउंट. आता ह्याचे नॅरेशन्स काय येणार? बिईंग काय लँड अँड बिल्डिंग वॉज रिव्हॅल्यूड. आता हे इथे नाही येणार, इथलं नॅरेशन सांगते आधी. बिईंग लँड अँड बिल्डिंग वॉज रिव्हॅल्यूड ऍट ₹15 lakhs अँड रिव्हॅल्युएशन अमाऊंट ट्रान्सफर टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. ठीक आहे. असं नॅरेशन इथे लिहायचंय. सेम इथेच की रिव्हॅल्युएशन ऑफ प्लांट अँड मशिनरी, द रिव्हॅल्यूड अमाऊंट वॉज किंवा डिक्रीज इन द ऍसेट वॉज ट्रान्सफर टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. असं तुमचं इथलं नॅरेशन असणार आहे. थर्ड तुम्हाला मी काय सांगितलं होतं? इन्क्रीज इन लायबिलिटी. लायबिलिटीला इन्क्रीज असेल तर लायबिलिटीला क्रेडिट द्यायला पाहिजे. ऑलरेडी लायबिलिटीला क्रेडिटच असतं, त्याच्यात इन्क्रीज झाला म्हणजे ऍडिशनल क्रेडिट दिलं. मग डेबिट कोणाला द्यायचं? रिव्हॅल्युएशनला. सो जर इन्क्रीज इन लायबिलिटी असेल तर इथे डेबिट येतं. सो रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू लायबिलिटी अकाउंट. being increase in the liability, revalued amount transfer to revaluation account. ठीक आहे. हे याचं नॅरेशन. फोर्थ मी तुम्हाला सांगितलं होतं डिक्रीज इन लायबिलिटी. जर लायबिलिटी डिक्रीज झाली तर त्याला डेबिट द्यावं लागेल. सो लायबिलिटी अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. डिक्रीज झालं ना, त्याच्यामुळे इथे बाय बिल्स रिसिवेबल पेएबल बाय क्रेडिटर झालं डिक्रीज इन लायबिलिटी. ओके. सो ही एंट्री कळली. नॅरेशन काय येणार? बिईंग लायबिलिटी रिव्हॅल्यूड अँड द रिव्हॅल्यूड अमाऊंट ट्रान्सफर टू द रिव्हॅल्युएशन अकाउंट. सगळीकडे सेम नॅरेशन लिहायचंय. ठीक आहे. हे 4 झाले. नेक्स्ट तुम्हाला मी सांगितलं होतं अनरेकॉर्डेड ऍसेट्स. अनरेकॉर्डेड ऍसेट्स. ऍसेट्स
ऑलरेडी ऍसेटला डेबिट असतं, अजून त्याला डेबिट वाढणार कारण आपण रेकॉर्ड कडून घेणार आहोत बुक्स मध्ये. सो ऍसेट्सला डेबिट येणार आहे, ऍसेट्स अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. हे जसं इन्क्रीज इन ऍसेट आहे ना, सेम इफेक्ट तुम्हाला इथे द्यायचा आहे. इथे नॅरेशन काय, बिईंग अनरेकॉर्डेड ऍसेट्स बुक्ड इनटू द बुक्स किंवा रेकॉर्डेड इनटू द बुक्स. ठीक आहे. अँड अमाऊंट ट्रान्सफर टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. अनरेकॉर्डेड लायबिलिटी, लायबिलिटी अनरेकॉर्डेड आहे ती रेकॉर्ड करून घ्यायची, म्हणजे लायबिलिटीला क्रेडिट येणार, रिव्हॅल्युएशनला डेबिट येणार. सो रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू लायबिलिटी अकाउंट being unrecorded liability recorded in the books and amount transfer to revaluation account. या 6 प्रकारच्या एंट्रीज तुम्हाला इथे येतात. आता मी तुम्हाला हे अकाउंट बॅलन्स करून दाखवणार आहे आणि तो बॅलन्स कॅपिटलला कसा ट्रान्सफर होतो ते दाखवणार आहे. आपण जसं रेग्युलर बॅलन्सिंग करतो कोणत्याही अकाउंटचं, तसंच आपण इथेही बॅलन्सिंग करून घेतलेलं आहे. क्रेडिट साईडला 14,50,000 आहे, म्हणजे क्रेडिट साईड हेवियर आहे. 14,57,000 ही टोटल आली कॅरी, इथे तशीच लिहिली. बॅलन्स काढलाय 14,34,000. इथे आपण काय लिहायचंय, टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असं आपण लिहायचंय, किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट नुसतं लिहिलं तरी चालेल, पण तुम्हाला कळण्यासाठी मी आता इथे ओल्ड पार्टनर लिहिलेलं आहे. सो ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो 7,17,000 इक्वली असं ऍझ्युम केलंय मी आता, आणि इक्वली ते डिस्ट्रीब्यूट करून घेतलेलं आहे. हेच जर का लॉस असता तर आपण काय लिहिलं असतं, बाय ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डिफरन्शियल अमाऊंट पार्टनर 1 पार्टनर 2 मध्ये ती डिस्ट्रीब्यूट केली असती ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो. ठीक आहे. आता इथे प्रॉफिट आहे म्हणून आपण डेबिटला बॅलन्स लिहिलेला आहे, क्रेडिट साईड हेवियर आहे. आता इथे डेबिट इफेक्ट ऑलरेडी देऊन झालेला आहे. सो इथे क्रेडिट इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये काय येणार, आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट मधून इथे आलेलो आहोत. सो इथे लिहायचं आहे बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट, याच्या बाहेर ब्रॅकेटमध्ये प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन असं लिहायचं असतं, हे विसरायचं नाही. क्रेडिट साईडला लिहितोय म्हणजे प्रॉफिट आहे, डेबिटला असतं तर आपण लॉस ऑन रिव्हॅल्युएशन असं लिहिलं असतं. प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अमाऊंट काय पर पार्टनर 7,17,000. 7,17,000. ठीक आहे. हे जर लॉस असतात तर आपण काय लिहिलं असतं, टू रिव्हॅल्युएशन अकाउंट ब्रॅकेटमध्ये लॉस ऑन रिव्हॅल्युएशन आणि अमाऊंट. ठीक आहे. आणि इथे ती क्रेडिटला बॅलन्सिंग फिगर आली असती आपली. आता ह्याची जर्नल एंट्री कशी होणार आहे, सो आपली नेक्स्ट जर्नल एंट्री ह्याच्यातली कशी होणार आहे, ट्रान्सफरिंग प्रॉफिट टू कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केलेले डेबिट कोणाला दिलेले, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट, आणि क्रेडिट कोणाला दिलेले, ओल्ड पार्टनर्स. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, आणि कुठला रेशो, ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो. ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आपण ते डिस्ट्रीब्यूट करणार जर प्रॉफिट असेल तर, आणि हाच जर लॉस असेल, ट्रान्सफरिंग लॉस टू कॅपिटल अकाउंट. नॅरेशन काय लिहिणार, बिईंग प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन ट्रान्सफर टू ओल्ड पार्टनर्स इन ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो. इथे लॉस आहे म्हणल्यानंतर ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिटला येणार, कोणता रेशो, ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. नॅरेशन काय, बिईंग लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ट्रान्सफर टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इन ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो. याच्यात एकच गोष्ट तुम्ही लक्षात अशी ठेवायची आहे, जर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल अकाउंटच्या ऐवजी करंट अकाउंट दिलेलं असेल तर इथे तुम्ही कॅपिटल अकाउंटच्या जागी करंट अकाउंट लिहिणार आहात, इतकाच फक्त फरक असणार आहे. ठीक आहे. जर्नल एंट्रीज कळल्या, टोटल 8 जर्नल एंट्रीज आहेत. ओरिजिनली इन्क्रीज इन ऍसेट, डिक्रीज इन ऍसेट, इन्क्रीज इन लायबिलिटी, डिक्रीज इन लायबिलिटी, अनरेकॉर्डेड ऍसेट, अनरेकॉर्डेड लायबिलिटीज, एवढ्या होत्या एंट्रीज. आणि जेव्हा आपण सगळं रिव्हॅल्युएशनचं ट्रान्सफर करून झालं, सगळ्या ऍसेट्स आणि लायबिलिटीज रिव्हॅल्यू करून झाल्या की आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट बॅलन्स करायचे. डेबिट क्रेडिट जिथे बॅलन्सिंग फिगर येईल त्याच्या अपोजिट साईडला ते इथे टाकायचे. डेबिटला बॅलन्सिंग फिगर आली तर प्रॉफिट आहे, क्रेडिटला बॅलन्सिंग फिगर आली तर लॉस आहे, त्याप्रमाणे इथे ब्रॅकेटमध्ये चेंज करायचंय आणि ह्या जर्नल एंट्रीज करायच्या.
तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये जर्नल एंट्रीज विचारल्या तर तुम्ही जर्नल एंट्री सुद्धा ट्रान्सफर करायच्या आहेत, लिहायच्या आहेत आणि विथ नॅरेशन लिहायचे आहेत. जर्नल एंट्रीचा सुद्धा फोटो काढून घ्या आणि बुक मध्ये मी आता लिहिलं तसं लिहू नका. प्रॉपर जर्नल आखा. इन द बुक्स ऑफ वरती लिहायचंय, जर्नल प्रॉपर लिहायचंय, हेडर टाकायचंय, व्यवस्थित जर्नल एंट्रीज करायच्या आहेत. कळलंय नक्की? आता ह्याच्यानंतर मी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आपण सुरुवात करणार आहोत. ते करता करताच मी तुम्हाला कॅपिटलच्या ऍडजस्टमेंट्स कशा करायच्या ते शिकवणार आहे, कारण त्याच्यासाठी तुम्हाला एखादा प्रॉब्लेम समोर लागणार आहे. म्हणून फक्त कॅपिटल ऍडजस्टमेंट शिकवायची राहिलेली आहे, ती आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना बघूयात नेक्स्ट लेक्चर पर्यंत.